नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडित समाज प्रबोधनपर दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ असतात, मोटिवेशनल, विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात आणि महिलांसाठी विशेष टिप्स असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की लोक भांडण का करतात. आपण बघतो की बरेच भांडण, तंटा, वाद हे कोणालाही नको असतो, कारण त्यामधून मानसिक त्रास हा जास्त होतो. पण आपण बघतो की काही लोक असे असतात की ज्यांचा विचार हा नेहमी सकारात्मक असतो. त्यांच्यापासून नेहमी प्रेरणा घेतात लोक आणि सद्भावना, प्रेमभावना समाजामध्ये रुजविणे हा त्यांचा विचार असतो. पण या उलट काही लोक अशी असतात की नको असलेली कारणं शोधून भांडणं करतात. विनाकारण काहीतरी खुसपट काढायचं आणि भांडणं करायचं. तर ही लोक भांडण का करतात, तर याची काय कारणं आहेत तर ती आपण बघूया. की गोष्टी नियंत्रणाबाहेर जात आहेत. तर काही लोकांना काय वाटतं की आजूबाजूची जी घडी आहे ती व्यवस्थित बसत आहे, सर्व माझ्या बाजूला, माझ्या कुटुंबात माझ्या बाजूला व्यवस्थित होत आहे आणि मला तिथे काही विशेष रिस्पेक्ट नाही आहे आणि आता हे माझ्या हातातून जाणार, म्हणून मला यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी मग ते भांडण करतात. म्हणजे ह्या गोष्टी माझ्या नियंत्रणामध्ये यायला पाहिजे, त्या गोष्टी माझ्याच नियंत्रणाखाली होतील असं त्यांना वाटायला लागतं आणि त्यासाठी मग ते नको असलेली कारणं शोधून भांडणं करतात. म्हणजे गोष्टी नियंत्रणाबाहेर त्यांच्या जायला नको. दुसरं हे असतं कारण की संगोपन. आता काही लोकांचं जे संगोपन असतं ते अगदी बालवयापासूनच जे संस्कार त्यांच्यावर रुजवायला पाहिजे असतात ते रुजवले गेले नाही. त्यांनी घरामध्ये लहानपणापासून भांडणंच पाहिलेली आहेत. त्यानंतर साधं बोलत असताना सुद्धा वाद घालायचा आणि कोणतंही कारण नसताना ते कारण शोधून काढायचं आणि मग साधं बोलत असतानाही वाद घालणे, शिवीगाळ करणे. म्हणजे चांगले जे संस्कार असतात, आता चांगले संस्कार म्हणजे कोणते संस्कार की छान संवाद साधणे, बोलण्याचं कौशल्य, एकमेकांसोबत प्रेमाने बोलणे, आदराने बोलणे, रिस्पेक्ट देणे, हे त्यांनी लहानपणापासून त्यांच्यामध्ये रुजवलंच नाही. आणि संस्कार जे असतात ते अगदी बालवयातच रुजवायचे असतात. मग त्यांच्यावर असे चांगले संस्कार न झाल्यामुळे त्यांनी घरात सतत वाद, भांडणं, त्यानंतर शिवीगाळ, साधं बोलायची असेल तर असं अगदी ओरडून बोलायचं, तर हे पाहिलं असल्यामुळे घरामध्ये मग त्यांचं संगोपन या प्रकारचं झाल्यामुळे ते लोक, त्यांना तशी सवय होते आणि मग ते भांडणं करतात. नंतर आपण हे कारण म्हणू शकतो की मी प्रेम करण्याच्या लायक नाही. तर काही लोकांमध्ये कशी न्यूनगंडाची भावना असते की माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही. केलंही, त्यांना कितीही तुम्ही मान दिला, रिस्पेक्ट दिला, तरीही त्यांच्या मनात ते असं खोलवर असं दडलेलं असतं की मी प्रेम करण्याच्या लायक नाही, म्हणून माझ्यापासून लोक दूर जात आहेत. आणि मग त्यांना असुरक्षितता वाटायला लागते आणि मग त्यांना हे असह्य झालं की मग ते काय करतात, भांडणं करतात. नंतरचं कारण आपण हे म्हणू शकतो की वाईट अनुभव. आता बघा, काही लोकांचं काय असतं की काहींच्यासोबत ते चांगले वागतात, पण एखादी विशिष्ट व्यक्ती त्यांना दिसली की ते भांडण करतात. लगेच आपण म्हणतो की नाही की ही विशिष्ट व्यक्ती दिसली की तळपायाची आग मस्तकात जाते. त्याप्रमाणे तर त्याचं कारण हे असू शकतं की त्या व्यक्तीपासून आलेले त्यांना वाईट अनुभव, त्या व्यक्तीनं दिलेला त्यांना त्रास, त्यांना झालेलं दुःख, आणि त्यामुळे मग ती विशिष्ट व्यक्ती दिसली की मग ते भांडण करतात आणि मग तिथला पूर्ण जो माहोल असतो तो पूर्ण खराब करून टाकतात. नंतरचं कारण आपण असंही म्हणू शकतो की स्वतःला लोकांपासून दूर ठेवणे, जवळीक नको. काही लोकांना कसं की जवळीक नको असते, स्वतःला दूर ठेवायचं. त्यामुळे त्यांना काय वाटतं की मी सुरक्षित असेल आणि लोकांमध्ये गेलो
की मग त्यांना असं काहीतरी कमीपणा आल्यासारखं वाटतं. मग आता काय करायचं, कारण अपमान तर कोणी सहन करू शकत नाही. मग भांडण करायचं, म्हणजे विनाकारण कुठली तरी गोष्ट काढायची आणि मग भांडण करायचं. जसं आपण म्हणतो की नाही, की दोन दगड एकमेकांवर घासले की त्याची ठिणगी ही पडणारच. त्याप्रमाणे भिन्न विचारसरणीचे लोक जर एकत्र आले तर तिथे मतभेद हे होणारच. आणि मग त्या मतभेदांचं रूपांतर मग हे वादामध्ये होतं आणि मग अहंकारामध्ये होतं आणि त्यामधून मग असे वाईट शब्द बाहेर पडतात आणि मग त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होतं. आता भिन्न विचारसरणीचे लोक एकत्र आले की हे होणारच आहे. त्यामुळे त्यामध्ये काय होत आहे की त्यांचा इगो हर्ट होतो. आता इगो हर्ट होतं म्हणजे काही लोकांना कसं असते की माझं बोलणं हेच अंतिम असायला पाहिजे, मी घेतलेला निर्णय हाच सर्वांनी मान्य केला पाहिजे. मग त्यावरून भांडणं होतात. म्हणजे इगो जो असतो, अहंकार, तर त्यामुळेही सुद्धा भांडणं होतात. काही ठिकाणी काय असतं की गैरसमजूत, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, की काय असतं की ह्या व्यक्तीने मला व्हॅल्यू दिली नाही, म्हणजे माझं बोलणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्यायचं नाही आणि ऐकलंही तरी त्यामधून चुकीचा अर्थ काढून मग भांडण करायचं. मग असे व्यक्ती पुन्हा मग भांडणं करतात. किंवा मग अपेक्षाभंग असतो, म्हणजे काही घरातील लोक किंवा नातेवाईक किंवा कोणी जवळचे मित्र वगैरे त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर मग हे लोक भांडणं करतात. म्हणजे अशा प्रकारे ज्यांची जडणघडण होत असते अशा व्यक्ती मग हे कोणते तरी असे कारण काढून भांडण करत असतात. पण भांडण करत असताना एकच लक्षात ठेवायला पाहिजे की टोकाची भूमिका घेऊ नये आणि ज्यामधून वैमनस्य हे वाढत जाईल. तर आपण जे हे कारणं आपल्यामध्ये जे लोक भांडण करत असेल आणि त्यांनी जर हे कारणं त्यांच्या लाईफमधून कमी केले तर भांडण करण्याचं कारण हे कमी होऊ शकतं आणि मग आपण उत्साही आनंदी राहू शकतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.